नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत सल्ला डॉक्टरांचे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. उन्हाळा म्हणजे तापमानाचा तडाखा, अंगाची झीज, थकवा आणि अंगावर येणाऱ्या अनेक तक्रारी. या ऋतूमध्ये आपल्याला आपल्या शरीराची गरज असते ती योग्य आहार, विहाराची आणि नैसर्गिक जीवनशैलीची. आणि हीच संधी आहे आयुर्वेद या भारताच्या पारंपरिक आरोग्य शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची. आज आपण सल्ला डॉक्टरांचे या विशेष भागात आयुर्वेदाचे जाणकार डॉक्टर पंचभाई यांच्याशी संवाद साधणार आहोत. उन्हाळ्यात शीतगुणी आहाराचं महत्त्व काय, उष्माघात ओळखण्याचं लक्षणं कोणती, काय खावं काय टाळावं, त्वचा विकार, घामाची दुर्गंधी येणं, डोकं गरम होणं यावर घरगुती उपाय कोणते, असे अनेक उपयुक्त प्रश्न आज आपण त्यांना विचारणार आहोत. डॉक्टर पंचभाई हे आयुर्वेद क्षेत्रातील एक अनुभवी तज्ज्ञ असून त्यांनी हजारो रुग्णांना ऋतुचर्यांचा अवलंब करून निरोगी जीवनाकडे वाटचाल करून दिलेली आहे. तर चला मग आजच्या या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. नमस्कार डॉक्टर. शंखनाद प्रस्तुत सल्ला डॉक्टरांचे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला सांगा की उन्हाळ्यामध्ये शीतगुणी आहाराचं महत्त्व काय आणि ते आपल्या शरीरामध्ये पचनासाठी कसे फायदेशीर ठरतात? आयुर्वेदानुसार शीतगुणी आहाराचं महत्त्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण की उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं, आयुर्वेद सिद्धांतानुसार पित्त हा दोष असतो. कारण की आयुर्वेदात वात, पित्त, कफ हे 3 दोष सांगितलेले आहेत. आणि बाहेरील वातावरण इतकं उष्ण असते की त्यामुळे पित्त दोष हा वाढलेला असतो. त्यामुळे त्याला म्हणजे ही करण्याकरता, समतोल राखण्याकरता शीतगुणात्मक जे द्रव्य असतात ते जर आपण सेवन केलं ते शरीरातलं जे तापमान असते ते नॉर्मलाइज करण्यासाठी आणि समतोल राखण्यासाठी आपल्याला अत्यंत फायदेशीर असते. ओके. माझा दुसरा प्रश्न की उन्हाळ्यात भूक कमी लागते, तर अशा वेळी कोणत्या हलक्या पण पोषक पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करायला हवं? ग्रीष्म ऋतूमध्ये जठराग्नी ही मंद झालेली असते. जर आपण जड पदार्थ खाल्ले, तिखट, तेलकट, आलू, बेसन, मसाला, मैद्यासारखे, तर जठराग्नी मंद झाल्यामुळे आपल्याला अपचन होईल, अनेक म्हणजे पाचनाची विकार होतील. पण तेच आपण हलके पचायला एकदम हलके पदार्थ त्याचं सेवन केलं, जसं बाजारपेठेत जे पण आता हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा आपण उन्हाळ्याच्या दिवसात बघा खेड्यामध्ये जे आंबील बनवतात किंवा आंब्याचं पणं असते किंवा ताक असते किंवा सिजनेबल फळं असतात, जसं संत्रा, मोसंबी, अंगूर असते, त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते, टरबूज असतो. तर हे पदार्थ त्याच्यात म्हणजे परमेश्वराने त्याच्यात म्हणजे त्या ऋतू त्याच्यासाठी बनवलेले आहे. कारण की त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते. तर आपल्या शरीरात ग्रीष्म ऋतूमुळे पाण्याचं प्रमाण कमी असते, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, त्याला समतोल करण्याकरता असे पदार्थ आपल्याला सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. माझा पुढील प्रश्न की पाणी आणि द्रव पदार्थाचे प्रमाण आयुर्वेदानुसार कसे समजावे? म्हणजे जसं आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे, आता पाणी घ्यायचं आहे, तर आपण दिवसातून कितीदा पाणी प्यायला हवं? आपलं काय मत आहे यावरती? अच्छा, ही प्रत्येक प्रकृतीनुसार वेगवेगळे असते. जसं पित्त प्रकृती ज्याची असली तर आयुर्वेद सिद्धांतानुसार प्रकृती परीक्षण असते. वातज, पित्तज, कफज, द्वंद्वज, त्रिदोषज. तर जे पित्त प्रकृतीचे जे पण पुरुष असतील तर त्यांना हे तहान जास्त लागेल, तर त्यांनी पाण्याचं प्रमाण जास्त प्यावं. कफज प्रकृतीचे जे म्हणजे मनुष्य असतील त्यांना हे पाण्याचं प्रमाण हे कमी लागेल. म्हणून प्रत्येकाने जेव्हा तहान लागली तेव्हा पाणी प्यावं. बस हा सिद्धांत लक्षात ठेवा. जेव्हा तहान लागली तेव्हा पाणी पिणं आणि जेव्हा कडकडून भूक लागेल तेव्हा भोजन करणं, बस. आणि प्रत्येकाला आता कोणी म्हणतात 2 लिटर पाणी प्या, कोणी म्हणतात 8 ग्लास पाणी प्या, 10 ग्लास पाणी प्या. तर तुम्ही एवढंच पाणी प्या की तुमची युरिन, पेशाब म्हणजे मूत्र प्रवृत्ती तुमची पाण्यासारखी आला पाहिजे. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात जर पाण्याचं प्रमाण जर कमी झालं ना तर आपल्याला गडद मूत्र प्रवृत्ती होते ना, पिवळ्या रंगाची. कमी प्रमाण झालं खूप जास्त तर जास्त गडद होते आणि उन्हाळी लागायला लागतं. अशा वेळेस आपण जितकं प्रत्येक तासाला कमीत कमी म्हणजे उन्हाळ्यात 1 ग्लास तरी पाणी प्यावं. असं यानुसार जर आपण केलं तर आपल्याला शरीराचं
म्हणजे पाण्याचं प्रमाण समतोल राखायला ओके मदत होईल. ओके ओके हा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी तसं पाणी महत्वाचं असतंच आपल्याला. पाणी ओके. अत्यंत आवश्यक अशी- असतं, कारण की क्षारीय तत्व हे कमी होऊन जातात घामामुळे. हम्म, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरातला समतोल राखण्यासाठी आपल्याला पाणी आणि त्याच्यात ते लिंबू सरबत पाणी पिलं, त्याच्यात हम्म, मीठ हम्म. थोडंसं टाकून, तर अजून आपल्याला त्या शरीरासाठी छान फायदेशीर फायदेशीर असते. असते. ओके. फार सुंदर आपण माहिती सांगितलीत. माझा पुढील प्रश्न की आयुर्वेदानुसार उन्हाळ्यातील ग्रीष्म ऋतू दिनचर्या कशी असावी, काय सांगाल आपण याबद्दल? ग्रीष्म ऋतुचर्या अत्यंत छान प्रश्न आहे. कारण की हिवाळ्याच्या दिवसात ठीक आहे, पण उन्हाळा असा असतो की आपल्या शरीरासाठी आपली प्रतिकारशक्ती उन्हाळ्यात कमी झालेली असते. जी. जास्तीत जास्त आपण म्हणजे व्याधीत होऊ शकतो उन्हाळ्यात. कारण की बाहेरचं वातावरण एवढं तापलेलं असते, तर त्याच्यामुळे आतील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. म्हणून आपल्याला ऋतुचर्या अत्यंत, आणि आयुर्वेद शास्त्र असे शास्त्र आहे की त्यातच म्हणजे ऋतुचर्या रात्रीचर्या सांगितलेली आहे. तर दिनचर्या अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही रात्रीला लवकर झोपा, लवकर निजा, आपले पूर्वज म्हणायचे. तर त्या पद्धतीने आपण रात्रीला लवकर झोपून सकाळी पहाटेला उठा, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. म्हणजे सूर्योदयाच्या कमीत कमी 1 ते 1.5 तास जर अगोदर उठले आणि तुम्ही सकाळी उठून स्वच्छंदपणे फिरा. म्हणजे जर आजूबाजूला जर गार्डन असेल तर अशा ठिकाणी जा की ज्या ठिकाणी म्हणजे फुलांचा बगीचा आहे, किंवा नसेल फुलांचा बगीचा तर कमीत कमी ज्या ठिकाणी झाडे भरपूर आहेत अशा ठिकाणी जा. तेही नसतील तर तुम्ही म्हणजे रस्त्याने जरी गेलं पहाटेला तरी तुम्हाला एक वेगळा अनुभव येतो. म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट आणि ते वातावरण, त्यांनी तुमचं मन प्रसन्न राहते. दिवसभर तुम्ही जास्तीत जास्त पाणी किंवा जे फ्रूट ज्यूस असतात, तरल पदार्थांचा वापर करा. आणि उन्हात जर जायचं असेल तर थोडे प्रिकॉशन घ्या, काहीतरी खाऊन जा तुम्ही. कमीत कमी लिंबू सरबत पाणी, ताक झाले, तरल पदार्थ पिऊन जा. आणि त्याच्यानंतर उन्हात जाताना एक तर काळा चष्मा वापरा आणि डोक्याला रुमाल बांधा. आणि जर छत्रीचा वापर करू शकत असाल तर छत्रीचा कमीत कमी वापर करा. आणि कपडे सुद्धा घालताना तुम्ही व्हाईट कपडे घाला, की कमीत कमी उष्णतेचा तुमच्यावर जास्त प्रभाव होणार नाही. असे पांढरे कपडे, आणि तेही म्हणजे सुती कपडे असलेले, आणि शरीराशी असं म्हणजे थोडे सैल ज्याला म्हणतात, अशा पद्धतीने खूप टाईट पण कपडे नकोत. अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे ग्रीष्म ऋतुचर्या जर तुम्ही केलं, आणि ज्या ठिकाणी थंडावा असेल, ज्या ठिकाणी आणि याच्याही पलीकडे तुम्हाला जर म्हणजे एकदम आपलं म्हणजे चर्या चांगली वाढवायची असेल तर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाऊन फिरून या बढिया स्वच्छंदपणे. आणि मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी गुलाब आहे, ज्या ठिकाणी आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा मोगऱ्याचे फुलांना चांगला सुगंध येतो, तर ज्या ठिकाणी चंदन, मोगरा असे सुगंधित फुलांचा ज्या ठिकाणी बगीचा आहे, किंवा ज्या ठिकाणी नदी नाले वाहून राहिले, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी थांबा. तर तुम्हाला म्हणजे मनाला एक प्रसन्न वाटणाऱ्या ठिकाणी जाऊन राहा. ठीक आहे. खरं तर आपली ग्रीष्म ऋतूमधील दिनचर्या कशी असावी याबद्दल फार सुंदर आपण माहिती दिलीत. माझा पुढील प्रश्न की जसं यामध्ये उत्तर देताना आपण उष्माघातचा देखील उल्लेख केलेला होता, तर उष्माघात हा कसा ओळखावा आणि आयुर्वेदात त्याला काही दुसरं नाव आहे का? उष्माघात जेव्हा शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्याला चक्कर यायला लागतात, डोळ्यासमोर अंधारी येतं, आणि असं वाटतं आपल्याला का आता जीव आपला जातो का राहतो एवढं. कारण की शरीरातलं तापमान त्यावेळेला म्हणजे बाहेरील याच्यापेक्षा वाढलेला असतो. म्हणजे टेम्परेचर तुमचं हायग्रेडवर गेलेलं असतो बाहेरील वातावरणापेक्षा. त्याच्यामुळे तुमचा हीट रेग्युलेटिंग एक सेंटर असतो ब्रेन मध्ये, तो डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे तुम्हाला बेचैन वाटतं, भोवळ आल्यासारखे वाटतं. आणि अशा वेळेस जर तुम्ही त्या पेशंटला थंड हवेच्या थंड ठिकाणी जर नेलं नाही, त्यावेळेस तुम्ही काय करा, त्याला पूर्ण त्याचे शक्यतोवर कपडे काढा, त्यानंतर त्याला थंड पाण्याने पुसा. जर बर्फ असले तर त्या बर्फाने पूर्ण शरीर पुसून काढा. डोक्यावर खाकीत जांगेत त्याला बर्फ लावा, की जेणेकरून त्याचं टेम्परेचर हे कमी व्हायला मदत होईल. आणि घरी जर हॉस्पिटल जर जवळ असेल तर हॉस्पिटलला ऍडमिट करून सलाईन लावा. सोडियम पोटॅशियम त्याच्या शरीरातलं कमी झालेलं असते, तर सलाईन लावा. सलाईनद्वारे त्याला म्हणजे
रिहायड्रेट करा, कारण की त्यावेळेस त्याच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, बीपी कमी झालेला असतो. अशा वेळी म्हणजे त्याला ब्रेन स्ट्रोक पण येऊ शकतो. तो त्याकरता तुम्हाला घरगुती औषध उपचार सर्वात अगोदर त्याला लिंबू सरबत पाणी द्या. म्हणजे लिंबू नसलं तरी साखर मीठ पाण्याचं द्रावण असतं ना, ते द्या. घरी उन्हाळ्यात लिंबू ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि संत्रा, मोसंबी, पायनॅपल किंवा उसाचा रस, तर अशा पद्धतीने त्याला द्या. आणि घरी काकडी असेल तर त्याला खायला पण द्या. त्याच्या हाताला पायाला, किंवा अलिओवेरा असते ना, खूप थंड असते, तर ते अलिओवेरा त्यांना एक तर डोळ्यावर ठेवा, त्याच्या हाताला पायाला त्यांचं थोडस स्पर्श घासून घ्या, तर त्याच्या शरीरातली म्हणजे उष्णता कमी व्हायला मदत होईल. अशा पद्धतीने. आणि किंवा घरी शरबत असेल, गुलाबापासून बनवलेल्या, खस पासून बनवलेल्या, खस खूप छान असते, उशीर त्याला म्हणतो आपण, ते उन्हाळ्यात शरीरातलं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी छान काम करते. अशा पद्धतीने त्याची उष्माघाताची आपल्याला, आणि नंतर मग जे काही तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा जे असतील त्यांना दाखवून प्रथमोपचार घरी करून लवकरात लवकर त्याला म्हणजे हॉस्पिटलाइज करा. ओके. खरं तर उष्माघात कसा ओळखावा याबद्दल आमच्या दर्शकांना आपण फार सुंदर माहिती सांगितलीत. माझा पुढील प्रश्न की उष्माघाताच्या सुरुवातीच्या टप्प्यात जसं घरी वेगवेगळे उपाय करता येतात, तर घरगुती उपाय कोणते, काय सांगाल आपण? अच्छा, ते आता मी सांगितले ना, म्हणजे जसंही उष्माघात झाल्यावर सर्वात अगोदर त्याला म्हणजे पूर्ण पुसून काढायचं. पाणी असलं तर थंड पाण्याने पुसा, जर बर्फ असले तर बर्फाने पूर्ण बॉडी पुसून काढा. त्याच्या डोक्यावर, शरीरावर, म्हणजे पूर्ण शरीराला थंड पाण्याने त्याचं म्हणजे आंघोळ करता आली तर आंघोळ घाला. म्हणजे त्याच्या शरीरातलं टेम्परेचर इतकं वाढलेलं असतं हायग्रेड, की त्याला 100च्या खाली आणणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर त्यामुळे डोक्यातलं कोणती ब्रेनची नस पण फुटू शकते, ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. त्याकरता त्याला टेम्परेचर कमी करणं अत्यंत आवश्यक आहे, पहिली गोष्ट. नंतर डिहायड्रेशन झालेलं असतं, त्याला रिहायड्रेट करण्याकरता त्याच्या शरीरातलं सोडियम, पोटॅशियम कमी झालेलं असतं, म्हणजे घामामुळे. त्याकरता जे साखर मिठाचं द्रावण सांगितलं, लिंबू सरबत पाणी सांगितलं, संत्रा, मोसंबी, पायनॅपल चा ज्यूस सांगितलं, किंवा सर्वात छान असते उन्हाळ्यात बेलाचं सरबत. आपण जनरली कमी वापरतो, पण बेल हे उन्हाळ्यात आपल्या पोटासाठी, आपल्या शरीरासाठी, उष्णतेला रेग्युलेट करण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे बेल. तिचे सरबत घ्या, बेलाचा मुरब्बा घ्या, बेल कॅन्डी घ्या, जे पण तुम्हाला त्यावेळेवर तुम्हाला उपलब्ध असेल ते घेऊन त्या पेशंटला द्या, तर त्यांनी पण छान उपयोग होतो. आणि अलिओवेरा खूप थंड असते, तर ते तुम्ही खायला द्या. त्याचं तुम्ही त्या हातापायाला थोडंसं त्याचं घर्षण करा, अशा प्रकारे. आणि अजून जास्तच जर टेम्परेचर असलं तर खोबरेल तेलाची शरीराला मालिश करा, किंवा मग बदाम तेलाची मालिश करा. पण अशा पद्धतीने जर केलं, मुख्य आपला उद्देश राहील की त्या पेशंटचं टेम्परेचर कमी करणं. कारण की टेम्परेचर खूप वाढलेला असतो आणि डिहायड्रेशन झालेले असते, त्याला रिहायड्रेट करणं. काही नाही सापडलं तर पाणीच पाजा. पाणी जरी पाजलं तरी हळूहळू त्याला रिहायड्रेट होऊन त्याला जो मूर्छा आलेली असतो ते मूर्छा कमी होईल. ओके. माझा पुढील प्रश्न की उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचा विकारांमध्ये कोणते सर्वसामान्य विकार दिसून येतात आणि त्यामागचं कारण काय असतं? अच्छा, त्वचा विकार सर्वात महत्वपूर्ण घामोड्या, बरोबर आहे. तर उन्हाळ्यात सर्वात होणाऱ्या घामोड्या असतात, तर ते आपण 2 वेळा उन्हाळ्यात म्हणजे शरीराला घाम येतो, तर त्याच्यामुळे. आणि जर आपण त्याला जर आंघोळ करून हे केली नाही तर ब्रह्मरंध्र बुजतात, तर म्हणून मग त्या ठिकाणी अलग अलग इन्फेक्शन होतात. एक तर घामोड्या होतात, नाहीतर मग जांगेत किंवा खाकेत जिथं म्हणजे जास्तीत जास्त घाम जमा झालेला असतो तर रिंगवर्म किंवा फंगल इन्फेक्शन होतो. तर अशा वेळेस त्या ठिकाणी कोरडं ठेवण्यात ही जागा. आणि उन्हाळ्यात कमीत कमी जे लोक बाहेर काम करतात, जे एसीत नाही राहत किंवा थंड ठिकाणी नाही राहत, ज्यांना घाम जास्त असतो, त्यांनी कमीत कमी 2दा आंघोळ करणं अत्यंत आवश्यक आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्ही सुगंधित द्रव्य असतात त्यांनी आंघोळ करा. त्याच्यात चंदन झालं, म्हणजे आपले गुलाब झालं, हे पाण्यात टाकून आंघोळ करा, किंवा मग त्यापासून बनवलेले साबण वापरू शकता. आणि रगडून आंघोळ करा. निवड गेलं आणि शावर घेतलं बाहेर आलं नाही, कारण की पूर्ण
घाम म्हणजे ब्रह्मरंध्र जे असतात छिद्रे ते पूर्ण म्हणजे मोकळे झाले पाहिजेत. ओके. आणि त्यानंतर तुम्ही जो टावेल वापराल तो टावेल तुमचा कॉटनचा पाहिजे. नाही तर आपण आजकाल टर्कीस वापरतो, तो काही घाम पुसल्या नाही जात. आपण सॉफ्ट नाही करायचं, म्हणजे पूर्ण त्याला तुम्ही रगडून रगडून शरीराला त्याचे ब्रह्मरंध्र असतात ते जे स्पोर असतात ते तुम्ही मोकळे करा. तर त्यामुळे तुम्हाला घामोड्या किंवा बाकीचे जे होणारे विकार असतात आणि पित्त वाढल्यामुळे जनरली मिजल्स होतात, कांजण्या. आता प्रमाण कमी झालं पण पूर्वीच्या काळात खूप जास्त व्हायच्या. तर कांजण्या होतात किंवा एक व्हायरल डिसीज असतो हर्पीज झोस्टर, तो कांजण्यासारखाच दिसतो पण तो एक व्हायरल डिसीज असतो. तर उन्हाळ्यात त्याचा प्रमाण पित्ताच व्याधी आहेत ह्या. तर शरीरातलं पित्त वाढल्यामुळे ह्या व्याधी जास्त होतात. म्हणून या काळात जास्तीत जास्त शीतल द्रव्य जे सांगितले तर गुलाबजल घ्या तुम्ही. बाकी डाळिंब सर्वात म्हणजे शीतलता देणार आहे. जेवणात तुपाचा वापर करा. थोडंफार तरी तूप रोज घेणं अत्यंत आवश्यक, पित्तशामक असते. मधाचा वापर करा. आणि बाकी अजून पायनॅपल असतो, उसाचा रस पण चांगला असतो, खस सर्वात चांगलं असतं, जे बेल सांगितलं बेल चांगलं असतं. अशा प्रकारे तुम्ही काकडी चांगली असते शीतलता देणारी, अलिव्हेरा असते, गुडवेल असतो जो शीतलता निर्माण करतो, किंवा तिन्ही दोषाला जो समाविष्ट करणारा गुळवेल, गुळीची म्हणतात त्याला. तर अशा द्रव्य पदार्थाचा वापर करून आपण शरीराला म्हणजे समतोल आपलं शरीर कसं राहील ते प्रिकॉशन घेतलं तर आपल्याला हे अनेक प्रकारच्या विकारापासून म्हणजे स्किन डिसीज पासून पण आपण बचाव करू शकतो. ओके. खरं तर उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी, काय काय आपण खायला हवं, तर याबद्दल फार सुंदर माहिती आमच्या दर्शकांना आपण दिलीत. आपण शंखनाद प्रस्तुत सल्ला डॉक्टरांच्या या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आपले धन्यवाद, बोलावल्याबद्दल धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर